नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. अजितदादांच्या निधनावर उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्राश्रुनयनाने श्रद्धांजली. नरेश म्हस्के यांनी दिली अजित पवार यांना श्रद्धांजली. आणि आनंद दिघे जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं समाधीस्थळाचं दर्शन. आज माझा मोठा भाऊ हरपल्याची भावना आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेलं व्यक्तिमत्व होतं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोकभावना व्यक्त केली आहे. बारामतीजवळ विमान उतरत असताना झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावरून श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. अपघाताची बातमी मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांच्याशी असलेल्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं. अजित पवार हे पहाटेपासूनच कामाला लागायचे. सकाळी 6 वाजताही त्यांनी आदेश दिल्याचं मी स्वतः पाहिलंय. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करूनच ते बोलायचे. रोखठोक स्वभाव असला तरी मनानं ते अत्यंत निर्मळ होते, असं शिंदे यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की मंत्रिमंडळात जेव्हा राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा व्हायची तेव्हा अजित पवार नेहमीच वास्तव मांडायचे आणि योग्य दिशा सुचवायचे. त्यांचा अनुभव, अभ्यास आणि प्रशासनावरील पकड आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरायची, असंही त्यांनी नमूद केलं. काल परवाच एकदा कार्यक्रमात त्यांची भेट झाल्याची आठवण सांगताना शिंदे भावूक झाले. त्यांनी त्यांच्या जाण्यानं पवार कुटुंबाचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. मी त्यांना मनापासून आदरांजली अर्पण करतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. व्हायचं असेल ते तात्काळ करायचे, नसेल त्याला नाही म्हणायचे, असा स्पष्ट वक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मी असेन, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आम्ही टीम म्हणून काम केलं, टीम म्हणून काम करतो. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या, आम्ही पहाटे उशिरापर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात. आणि अजितदादांनी 6 वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या आहेत. अतिशय वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे. खरं म्हणजे काल परवाच आमची एका कार्यक्रमामध्ये भेट झाली. सरन्यायाधीश आपले भारताचे मुंबईत आले होते आणि ते येण्यापूर्वी आम्ही तिथंच एका चेंबरमध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस झालेल्या चर्चा, गप्पा गोष्टी, आजही सकाळी जेव्हा मला त्यांची ही घटना कळली तेव्हा तेच समोर त्याच आठवणी काल परवाच्या येऊ लागल्या. खरं म्हणजे माझ्यापेक्षा ते राजकारणात देखील अनुभवी नेते, गेल्या अनेक वर्षापासूनचा त्यांचा अनुभव, वयाने देखील माझ्यापेक्षा ते मोठे होते माझ्या आणि अनुभवाने देखील. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रानं एक कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता गमावलाय, अशी भावना शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना नरेश म्हस्के म्हणाले की मी खासदार झाल्यानंतर त्यांची भेट घेतली होती. त्यावेळेला त्यांनी सर्वांसमोर माझं कौतुक केलं आणि एक कार्यकर्ता कसा खासदार होतो हे बघा, असं सांगितलं होतं. त्या क्षणी माझं मन भरून आलं. ते पुढे म्हणाले की अजित पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचं नेतृत्व होतं. राज्याचा अर्थसंकल्प त्यांनी अतिशय काटेकोर आणि शिस्तबद्ध पद्धतीनं हाताळला. अजित पवार यांच्यासारखा नेता पुन्हा महाराष्ट्राला मिळणं कठीण आहे. अजित पवार यांच्या निधनानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कार्याची आठवण कायम राहील, असंही म्हस्के यांनी नमूद केलं. वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यातील त्यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतलं. यावेळेला त्यांनी गुरुवारी आनंद दिघे यांना कृतज्ञता व्यक्त करत आनंद दिघे यांचं स्वप्न असणारा
ठाणे महापालिकेवरील भगवा झेंडा कायम फडकत ठेवण्याचं कार्य आपण पूर्ण करत आहोत असं ठामपणे सांगितलं. या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी समाजोपयोगी आणि लोकाभिमुख उपक्रम राबवले जातात. समाजकारण आणि लोकहित हेच त्यांच्या विचारांचे केंद्र होते. त्यांच्या प्रेरणेनं आणि आशीर्वादानं ठाणे महापालिकेवर कर्मवीरांनी लावलेला भगवा यंदा अधिक तेजानं फडकत असून यापूर्वीचे सर्व विजयाचे विक्रम या निवडणुकीत मोडीत काढले गेलेत. ते पुढे म्हणाले की ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो कायम राखण्याचं काम आपण केलंय. कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांवरही भगवा झेंडा फडकलाय. संपूर्ण महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत शिवसेना पुढे जातीये. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेनं दुसरा क्रमांक पटकावलाय. त्यामुळे पक्षाची ताकद राज्यभर वाढताना दिसते. काही लोक म्हणत होते की शिवसेना ठाण्यापुरतीच मर्यादित आहे, पण आज शिवसेना चांदा ते बांदापर्यंत पसरली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय असं सांगत त्यांनी विजयाची गोडी पुढेही कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. शिंदे यांनी शिवसेनेचा मूलमंत्र आणि स्पष्ट करत सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा गुरुमंत्र घेऊन पक्ष वाटचाल करतोय. आपत्तीत शिवसेना, संकटात शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे असंही त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन हे अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी असून त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राबरोबरच राज्याच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे अशी भावना भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना केळकर म्हणाले की प्रशासनाकडून काम कसं करून घ्यायचं आणि याची एक वेगळीच शैली अजितदादांकडे होती. प्रशासनावर त्यांची मजबूत पकड, जरब आणि दरारा होता. काम होणार असेल तर हो आणि होणार नसेल तर नाही असं स्पष्टपणे सांगणारं ते नेतृत्व होतं. कामाच्या बाबतीत ते अत्यंत शिस्तप्रिय होते. ते पुढे म्हणाले की कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार होते. राजकारणातील उमदे आणि कणखर नेतृत्व आज आपल्यातून गेले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आपला अनुभव सांगताना केळकर म्हणाले की गृहनिर्माण संस्थांमध्ये आमदार निधी वापरता यावा यासाठी मी त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळेला अजितदादांनी संजयजी हा खूप चांगला प्रस्ताव आहे, 6 महिन्यात संपूर्ण माहिती घेऊ आणि आपण नक्कीच पॉझिटिव्ह करू असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी या संदर्भात शासन निर्णय देखील काढला. महाराष्ट्राच्या हितासाठी अजितदादांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. स्वभावाने ते जरी रोखटोक असले तरी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये ते आवडते नेते होते असंही केळकर यांनी नमूद केलं. अजितदादांचं अशा प्रकारे अपघाती निधन होणं हे अत्यंत धक्कादायक तर आहेच, पण अत्यंत वेदनादायक पण आहे. महाराष्ट्राचं फार फार मोठं नुकसान यामुळे झालेलं आहे. एक मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झाली. अजितदादा हे अत्यंत कर्तृत्ववान आणि उत्तम अशा प्रकारचं शासक, कशा पद्धतीने प्रशासनावर त्यांच्याकडनं काम करून घेणं याची उत्तम शैली अजितदादांकडे होती. एक कर्तृत्ववान, दिलखुलास, रांगडा आणि स्पष्ट वक्ता असा नेता आमच्यातून निघून गेला आहे. खरं म्हणजे त्यांनी महाराष्ट्राकरता अनेक मोठी कामं केलेली आहेत आणि पुढे देखील ते करू शकणार होते. कार्यकर्त्याच्या पाठीशी कसं उभं राहायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजितदादा. किंवा काम करण्याची शैली जी आहे ती मला अत्यंत त्यांची आवडत असेल. मोकळेपणाने ते होणार असेल तर हो म्हणायचे, नसेल होणार तर नाही म्हणायचे. असं एक दुर्मिळ राजकारणातलं उमदं असं नेतृत्व आज आपल्यामधनं गेलं आहे आणि हे केवळ महाराष्ट्रातलं फार मोठं ही दुःखद घटना आहे. मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना विनम्र अशी आदरांजली पण अर्पण करतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद आता विकोपाला पोहोचला असून गणेश नाईक यांच्याकडून सातत्यानं एकनाथ शिंदे यांना लक्ष करण्यात येत आहे. भाजपानं परवानगी द्यावी, त्यांचं नामोनिशाण मिटवून टाकतो अशी थेट टीका गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. त्यावरून शिंदेंच्या अनेक नेत्यांनी गणेश नाईक यांच्यावर टीकेचा भडीमार केला. असं असतानाच आता खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना उद्देशून समाज माध्यमांवर एक पत्र लिहून गणेश नाईक यांना लक्ष्य केले.
मी तमाम शिवसैनिकांच्या वतीनं आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की त्यांच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच, आमची तयारी आहे, असं उपरोधिक भाष्य करत त्यांनी पत्राद्वारे गणेश नाईक यांना लक्ष्य केले. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या. या निवडणुकांपूर्वीच नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा राजकीय सामना रंगला होता. यामध्ये गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्यानं टीका केली होती. भाजपानं परवानगी दिली तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून टाकू आणि घोडे पण पलटी करून टाकू अशी थेट टीका केली होती. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर हा वाद संपेल असं वाटत असतानाच आता हा वाद पुन्हा एकदा पेटलाय. भाजपा नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आक्रमक विधान केलं. भाजपानं परवानगी द्यावी, त्यांचं नामोनिशाण मिटवून टाकतो अशा विधानावर आता एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांकडून गणेश नाईक यांच्यावर सडेतोड टीका करण्यात आली आहे. ते बाजू का घेत नाहीत? केवळ एकनाथ शिंदे या व्यक्तीवरचा राग, पोटदुखी आणि यातून अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतील तर शिवसैनिक म्हणून आम्हाला ते सहन होणार नाही. ज्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य होतं त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये घुसपूस जी आहे ती मोठ्यावर वाढत आहे का? हे बघा, गणेश नाईक ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत ते चुकीचं आहे. आम्ही आमचे पक्षप्रमुख त्यांच्याकडे आमची भूमिका मांडू, परंतु चुकीच्या पद्धतीने जे चाललेलं आहे त्याचं उत्तर आम्ही देणार. पण याआधी अनेक वेळा बोलून सुद्धा पक्षाने कारवाई त्यांच्या केलेली नाहीये. या संदर्भात जर बनायचं झालं तर अनेक ठिकाणी तुमचे महापौर एकत्र बसवण्यावरती देखील चर्चा सुरू आहे. आमची भूमिका काय असेल ते आम्ही पक्षप्रमुखांकडे मांडू, पण चुकीच्या पद्धतीने नामोनिशाण मिटवण्याची जी काही भाषा आहे त्या भाषेला अरेला कारेचं उत्तर दिलं जाणार. खासदार असुद्दीन ओवैसींचा अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM पक्षानं ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 30 मधून मुंब्र्यातून संपूर्ण पॅनल निवडून आणलं. यामध्ये मुंब्र्यामधील MIMची तरुण नगरसेविका सहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख हे त्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या आणि जिंकल्यानंतरच्या व्हायरल भाषणांची भारतभर चर्चा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे मित्र असलेल्या युनुस शेख यांनी शेलक्या शब्दांमध्ये आव्हाडांवर निशाणा साधल्याचं या व्हायरल भाषणांमधून पाहायला मिळालं. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सहर शेखनं केलेल्या भाषणाचा व्हिडिओही व्हायरल झाला. या टीकेवर आता आव्हाड पहिल्यांदाच बोललेत. महानगरपालिकेच्या निकालानंतर मंगळवारी पहिल्यांदाच आव्हाड एकेकाळी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्र्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची भेट घेण्यासाठी आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी गेले होते. त्यावेळेला त्यांनी जाहीर भाषणामध्ये सहरच्या आणि तिच्या वडिलांच्या विधानांचा समाचार घेतल्याचं दिसून आलं. मुंब्र्याला हिरव्या रंगाला रंगवण्याचा मानस सहर शेखनं बोलून दाखवला होता. त्यावरून आव्हाड यांनी टोला लगावलाय. मुंब्रा तिरंगा आहे, हा देश तिरंगा आहे, हा महाराष्ट्र तिरंगा आहे असं सूचक विधान आव्हाड यांनी केलंय. एवढ्यावर न थांबता त्यांनी संविधानानं तिरंगा रंग दिलाय, तुम्ही कुठल्याही एका रंगाची मोनोपॉली या देशात आणू शकत नाही असा स्पष्ट इशारा आव्हाड यांनी दिला. सध्या आव्हाडांविरुद्ध वातावरण चांगलं करण्यासाठी MIMचा मुंब्र्यामध्ये जोरदार प्रयत्न सुरू आहे. यावरूनही त्यांनी सूचक विधान केलंय. आजकाल गल्लीबोळात घोषणा देताना कोण आया शेर का शिकारी आया असं ओरडतात. नवीन पोरं कल्पक असतात, कल्पक पोरांच्या डोक्यातून आलेली ही कल्पना आहे असं आव्हाड म्हणाले.